वाहन चोरी, घरफोडी, चोरी, रोकड लंपास यासारख्या गुन्ह्यांची उकल करत नाशिक शहर पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल तक्रारदार नागरिकांना बुधवारी 9 एप्रिलला सुपूर्द केला। पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये तक्रारदारांना 1,32,76,284 रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आलाय। त्यांच्या चेहऱ्यावर यावेळी हास्य उमटले। तक्रारदारांनी मुद्देमाल परत मिळाल्यानं पोलिसांचे आभार मानले। पोलीस मुख्यालयातील भीष्मराज बाम सभागृहात झालेल्या कार्यक्रमात परिमंडळ 1 मधील पोलीस ठाण्यांमधील गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी 1,32,76,284 रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल मूळ मालकास सोपवला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलीस आयुक्तालय तर्फे बुधवारी 9 तारखेला मुद्देमाल परतावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या प्रसंगी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्चाव, चंद्रकांत खांडवी, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे उपस्थित होते। या कार्यक्रमात मुद्देमाल परत मिळालेल्या नागरिकांनी गुन्हा घडल्यापासून त्यांची उकल होईपर्यंत पोलिसांनी कसं सहकार्य केलं याबाबत मत मांडलं। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।